जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला कल्पना आहे की बसायला सोडा, पण उभं राहायला पण जागा नाहीये. क्या आपको खड़े रहने के लिए भी जगह नहीं बची है? माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आप सभी से नम्र विनंती है की आपल्या घोषणा, आपलं बोलणं आपके हे जर जो थांबलं नारे और आपका बातचीत, तर मला अनेक विषय आपल्याशी आज बोलता येतील. आज बहुत सारे विषय जिस पर बात कर सकते हैं. मी आता येत असताना बाहेर देखील आज अजून हजारो लोक आहेत जब बाहेर, बाहर आ रहा था तब की त्यांना आतमध्ये येता येत नाहीये, कारण आतमध्ये जागाच नाहीये. बहुत सारे लोग हैं, जगह बहुत कम, इसलिए कई लोग अंदर नहीं आ पा रहे हैं. आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना सभी को सबसे पहले मैं 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 1 मई के महाराष्ट्र दिन के कामगार अवसर पर आप दिनाच्या सभी को मनपूर्वक शुभकामनाएं शुभेच्छा देता हूँ. देतो सभी को शुभकामनाएं दे रहा हूँ आणि मैं, बोलायला सुरुवात करतो. और बोलना मैं अब शुरू करने जा रहा हूँ. खरं तर सभा होणार नाही होणार, ये सभा होगी नहीं होगी, न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार, सभा को परवानगी मिले, परमिशन मिलेगी नहीं मिलेगी, खरं तर हे का ही गोष्ट केली मला अजूनपर्यंत समजलेली नाही. आखिर ऐसा क्यों हुआ अब तक कि हमें समझ में नहीं आ रहा है. मी महाराष्ट्राच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जरी मी समजा सभा घेतली असती तरी दूरदर्शनवरनं तुम्ही पाहिलंच असतात ना. मैं महाराष्ट्र के किसी भी कोने में अगर जनसभा लेता तो इतनी भीड़ होती. मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी एक सभा घेतली, गुड़ी पाड़वा के दिन मैंने एक जनसभा ली. त्याच्यानंतर त्या सभेनंतर बरेच जण बडबडायला लागले. उसके बाद सभी लोग तड़पने लगे. मग त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली. दूसरी जनसभा मैंने थाने में ली. खरं तर 2च सभा मी घेतल्या. 2 ही जनसभा मैंने ली. पण या 2 सभांवरती किती बोलतायत, और इन सिर्फ 2 जनसभाओं पर कितना बात कर रहे हैं ये. आणि मग ही ज्यावेळेला ठाण्याची सभा ज्यावेळेला झाली त्यावेळेला माझ्या थाने की जनसभा हुई. दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. बसतील शांत, जागा नाही, ऐकता येणार नाही त्यांना. आणि आमच्या दिलीप धोत्रेंनी फोन केला आणि दिलीप धोत्रेंनी सांगितलं की साहेब आपल्याकडे एक संभाजीनगरला आपण एक सभा घेऊया. आणि म्हटलं हा तर संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य, महाराष्ट्र को. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं आपण एक संभाजीनगरला सभा घेऊ. म्हटलं मी तुला तारीख सांगतो नंतर. आता हा विषय फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. माझ्या याच्या पुढच्या सभा या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत. मराठवाड़ा के अब हर जिले में सभाएं होंगी. तसंच विदर्भातही जाणार आहे. अब विदर्भ में भी मैं जाऊंगा. आपल्या कोकणातही जाणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. तर महाराष्ट्र में भी जाऊंगा.
पण या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. और किसी तक पहुंचने की कोशिश करेंगे. मी कोंबडा झाकायचं ठरवलं तरी ते उगवायचा थोडी राहतं. सूर्य उगवतोच. सूर्य हर हाल में उदय होता है. पण आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक संभाजीनगर में जी काय उरली सुरली जी काय आहे ती म्हटलं आता जरा संभाजीनगरमध्ये काढू. जो भी चीजें हैं आज उस पर बात करेंगे हम. मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न पता आहेत. है पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र में बहुत सारे शहराचा सवाल है. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 10 दिवसांनी पिण्याचं पाणी लोगों येतं. के पानी की समस्या है, महंगाई की समस्या है. सगळेच अडचणी आहेत. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. कई सारे सवाल है. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत या प्रमुख विषयांना धरून मी आजचं तुमच्याशी बोलणार आहे. तमाम अहम मुद्दों को लेकर मैं आज आपसे बात करूंगा. आज या संभाजीनगरमध्ये खरं तर या संभाजीनगरचं याचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक आमचा देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या अगोदरची आमची पैठण. मला असं वाटतं आजचा महाराष्ट्र दिन 1 मे आपण साजरा करताना पहिल्यांदा महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर महाराष्ट्र सेलिब्रेट करते हुए हमें महाराष्ट्र दिन को समझना बहुत जरूरी है. ठाण्याच्या सभेमध्ये म्हटलं का कुठच्या सभेमध्ये म्हटलं मला तर आठवत नाही मला. पण जो समाज इतिहास विसरला जो समाज त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन उसके पैरों सटकलेली के आहे. तले का भूगोल खिसक जाता है. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. इसलिए हमें इतिहास समझना जरूरी है कि हम कौन हैं. आपण महाराष्ट्राचे आहोत. आपण मराठी आहोत. हम महाराष्ट्र के हैं. हम मराठी हैं. या महाराष्ट्राने आजपर्यंत या देशाला काय काय दिलं. मुळात हा कधी देश असा महाराष्ट्र ने कधी देश होती. को क्या क्या चीजें दी. पण आमच्या ज्ञानेश्वर गेल्यानंतर ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इथे आला. जब अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्र में आया आणि आमच्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये ज्यावेळी शिरला. और जब वो देवगिरी के किले में दाखिल हुआ काय चाललं रे तिकडे. क्या हुआ था उस वक्त वहां. जर कोणी टाळकी जर काही गडबड करायला आली असेल तिथल्या तिथे हाणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. इथे वेडवाकडं कराल ना चौरंग करून घरी पाठवीन. अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जनसभा में कुछ गड़बड़ की तो याद रखिए. बसा बसा. लगेच बघायला लागले काय झालं काय नाही झालं. बसा. अलाउद्दीन खिलजी ने कहा कि 1 लाख लोगों को लेके आऊंगा. या एका अल्लाउद्दीन खिलजीने 1 लाख लोक घेऊन येतोय म्हणून सांगितलं. रामदेवराव यादव आमचा राजा बेसावत राहिला. आमच्या किल्ल्यामध्ये फितुरी झाली.
आने वाले लोग 1000 थे सिर्फ। आणि ते 1,00,000 लोक नव्हतीच येणारी. इतिहास जब मैं देखता हूँ, आलेले लोक काही हजारात होती. और जब मैं इतिहास देखता हूँ तो पता चलता है मी कि ज्यावेळेला अलाउद्दीन हा खिलजी का इतिहास सेना आ ज्यावेळेला रहा है। वाचतो त्यावेळेला मला कळतं. नाही तर आजच्या सोशल मीडियावरती आपल्याला बघतो ना आपण. अल्लाउद्दीन सोशल मीडिया खिलजीचं पर देखता हूँ, सैन्य मैं येत व्हाट्सएप पे देखता ही हूँ। महाराष्ट्रातली पहिली फेक न्यूज. आपण फेक न्यूज हल्ली फक्त व्हॉट्सअपवरती बघतो. वाटेल ते देतात, वाटेल ते सांगतात. आमच्या महाराष्ट्राची कन्या रामदेवराव यादवांची मुलगी महाराष्ट्र में हिला 400 अल्लाउद्दीन वर्ष खिलजी पळवून घेऊन गेला. महाराष्ट्रामध्ये अंधकार पुढचे साधारणपणे 400 वर्ष महाराष्ट्र खितपत होता. बलात्कार होते थे, मंदिर गिराए जाते थे। या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींवरती अत्याचार होत होते, बलात्कार होत होते, मंदिरं पाडली जात होती. याच पैठणीला आमच्या एकनाथ महाराजांनी तेव्हा तिथे आरोळ दिली, दार उघड भैये दार उघड. हे नाही पाहत आता पावत. हमारे छत्रपति का जन्म हुआ। आणि या 1630 ला दार उघडलं. आमच्या छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमान कैसे जगता है और कैसे जगाया जाता है, हमारे राजा ने हमें सिखाया। स्वाभिमानाने कसं जगायचं असतं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. नांदेड़ के रहने वाले महाराज दो गेले. लेखक तेंदुलकर ने अपने इथे आमच्या पुस्तक में नांदेडला बहुत राहणारे अच्छा वर्णन किया है। खूप मोठे लेखक नरहर छत्रपति कुरुंदकर शिवाजी महाराज कौन होते इसका वर्णन किया है। या कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये फार छान वर्णन केलेलं आहे त्यांचं. अफजल खान को उन्होंने मारा। शिवाजी महाराज म्हणजे कोण होते. आपण फक्त काय विचार करतो. 50 वर्ष जिए वो। अफजल खानाचा कोथळा पाडला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, आग्र्यावरून तिथून निसटले. अफजल खान का पण केवळ 50 वर्षाचं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य. 50 साल की उम्र। इतका मोठा हा राजा, हा बादशाह औरंगजेब, ये बादशाह औरंगजेब हा शिवाजी महाराजांना तिथून निसटल्यावरती मारण्यासाठी म्हणून इथे आला, सगळं काही सोडून. शिवाजी महाराज जब वहां से निकल गए तब उन्हें मारने के लिए यहाँ आया था। महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आलाय 1681 साली आणि महाराजांचा मृत्यू झालाय. महाराजांचं निधन महाराष्ट्र में 1680 में साली. औरंगजेब आया था। औरंगजेबाला 1680 माहित में नव्हतं. लड़ाई हुई। औरंगजेब को क्या पता नहीं था? त्याच्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये चाललेलो आहोत. तो माणूसच राहिलेला नाहीये. आपण कशासाठी चाललोय. उसे पता था कि जिसके लिए मैं जा रहा हूँ वो अब पुढची जिंदा ही 27 नहीं है। वर्ष हा औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये इथे राहिला आणि इथं मेला. 22 साल तक औरंगजेब इस महाराष्ट्र में था और फिर गया। परत कधी आग्र्याला 27 गेलेला नाहीये. इथे संभाजीराजे त्यांच्याशी लढले. संभाजी राजे उनसे लड़ाई की। राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या. कई सारे लोग औरंगजेब के खिलाफ लड़े। 1707 ला इथे मेला तो. औरंगजेबाने जी पत्र पाठवलेली आहेत ना, औरंगजेब ने जो खत भेजे हैं ती जी पत्र पाठवलेली आहेत त्या पत्रामध्ये तो कोणाचाही उल्लेख नाही करत. त्या पत्रामध्ये फक्त उल्लेख खत में करतोय किसी का शिवाजी जिक्र अजून नहीं मला करता है। छळतोय. उस खत में कहता है कि ती शिवाजी जी मुझे प्रेरणा आहे चुभ रहा ज्याच्यावर है। सगळे लढतायत त्या प्रेरणेला तो शिवाजी ये वो म्हणतोय. प्रेरणा है। तो वेडा नव्हता, खुळा नव्हता.
त्या औरंगजेबाला फक्त कळलं होतं औरंगजेब को शिवाजी भी व्यक्ती पता था नाहीये, शिवाजी हा विचार आहे. ये शिवाजी एक व्यक्ति नहीं है, शिवाजी एक विचार है. ये औरंगजेब को भी पता था. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे आणि हा जो विचार या भूमीमध्ये पसरला छत्रपति शिवाजी महाराज एक विचार है आणि तेच झालं. और वही हुआ. संपूर्ण मराठी शाहीने उद्ध्वस्त केलं मोगल साम्राज्य. पूरे मुगलों के साम्राज्य को मराठाओं ने आज उद्ध्वस्त पाकिस्तानामध्ये कर दिया. असलेला तो अटोक किल्ला ज्याला आपण म्हणतो ना अटके पार झेंडे फडकवले मराठ्यांनी, पाकिस्तान में तो आज जो अटोक किल्ला किला है वो अशोक किला भी, तिथे भगवी पताका फडकली. उधर हा संपूर्ण भगवा मराठी शाहीचा झंडा इतिहास लहराया गया था. आपण विसरलो. ये मराठाओं का इतिहास है जिसे हम आज भूल चुके हैं. आम्हाला काहीच माहित नाही. हमें कुछ भी पता नहीं आम्ही है. फक्त पुण्यतिथी आणि जयंत्या फक्त साजऱ्या करतोय आम्ही महापुरुषांच्या. हम सिर्फ जयंती और पुण्यतिथि को ही सेलिब्रेट करने में व्यस्त रहते हैं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे. हमारे बाबा साहब अम्बेडकर का कितना अहम ते म्हणाले बयान है. आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. काय वाक्य आहे, हमारे प्रतिम वाक्य आहे. लोगों के शरीर में त्याचे बाबासाहेब देवी म्हणतात, आती है. ज्या दिवशी या देशातल्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी अख्खं जग पादाक्रांत करून टाकू आपण. बाबा साहब ने कहा था कि जिस दिन इस देश के लोगों के शरीर में शिवाजी महाराज आएंगे उस दिन पूरा देश बदल जाएगा. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. हमारे शरीर में शिवाजी महाराज आने चाहिए. ही आमची मराठेशाही, हा आमचा महाराष्ट्र. ये हमारा मराठापन और ये हमारा महाराष्ट्र है. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. आज महाराष्ट्र की क्या हालत हुई है. आमच्या महाराष्ट्राची आबरू वेशीवरती टांगली जाते. रोज आमच्या महाराष्ट्रामधले नेते पूरे महाराष्ट्र की आबरू लुटा दी गई है. बोलतायत. जो मन में आया वो ये बात कहते हैं. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आज जे लहान कच्ची बच्ची जे आहेत, ते राजकारणाकडे बघताना, राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील. आने वाली जो पीढ़ी है वो इन टेलिव्हिजनवरती राजनेताओं को रोज हे देखकर क्या चॅनलवरती जे सीख रही चालतंय, होगी. हे राजकारण आहे. जो चैनलों पर चल रहा है क्या यही राजनीति है. क्या ये महाराष्ट्र है. ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, इस महाराष्ट्र ने इस पूरे देश को एक विचार दिया. समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला, बुद्धिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, हिंदुइझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, कम्युनिझमचा विचार या हिंदुत्व का महाराष्ट्रात विचार गेला. भी महाराष्ट्र से गया. महाराष्ट्राचा पडतोय. आणि यांच्या सगळ्यांचे सगळं काय जे रोज जे बोलतात ते आम्ही हसण्यावर देतोय. रोजच्या रोज आमचा जो महाराष्ट्र रोज रोज के जातोय. बयान इनके आ रहे हैं. याच्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे आम्हाला. क्या इन लोगों के लिए महाराष्ट्र ज्यात की आम्ही काही आराधना प्रेरणाच करें हम. घेणार नाही आहोत, ज्यात आम्ही काही बोधच घेणार नाही आहोत. सर्वात जास्ती समाज सुधारक या महाराष्ट्राने दिले, विचारवंत या महाराष्ट्राने दिले. सबसे ज्यादा एक गोष्ट अशी नाही की जी वक्ता, महाराष्ट्रामध्ये कधी जन्माला नाही आली. महाराष्ट्र हुए. महाराष्ट्राने इतरांना दिली. आणि आज काय महाराष्ट्राची हालत करून ठेवली आपण. आज इन लोगों ने महाराष्ट्र की क्या हालत बना रखी है. आई बहिणीवरनं शिव्या घालतायत. गालियां दे रहे हैं ये लोग. बोलायलाच तयार नाहीये. सगळेजण गुद्द्यावरती बोलतायत. कोई मुद्दे पर बात ही नहीं करना चाहता है. आम्ही काय शिकवतोय तरुणांना. हम क्या युवाओं हुल्लड़बाजी. को सिखा रहे हैं. हुल्लड़बाजी. याचं कारण आमचं लक्षच नाहीये. इस तरफ हमारा ध्यान ही नहीं है. राज ठाकरेचं भाषण आहे, हल्ला गुल्ला करा, घोषणा द्या, बस निघालो आम्ही. शोर आम्हाला यातनं काही शराबा घ्यायचं नाही. करिए, हंगामा करिए और इथेच चलिए. मरतो आपण. इधर ही हम त्या आमच्या फंस हाताला जाते काही हैं. लागत नाही. आणि या सगळ्या राजकारणाला हेच हवंय. और इन राजनेताओं को भी यही चाहिए. माझी 2 भाषणं काय झाली त्याच्यावरती सगळे काय फडफडायला लागले. मेरे 2 भाषण क्या हुए उस पर सभी तड़पने लग गए. शरद पवार सांगतात की 2 समाजामधला म्हणे हे दुई माजवतायत.
शरद पवार कह रहे हैं कि दो समुदाय में दूरियां पैदा कर रहे हैं। हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे। ये देश और महाराष्ट्र के लिए सही नहीं है। पवार साहेब, आपण जाती जातीमध्ये जे भेद निर्माण करताय ना, त्याने दुही माजती आहे। शरद पवार, जो आप जाति जातियों में दूरियां पैदा कर रहे हैं वो सही नहीं है। प्रत्येक व्यक्ती जातीतनं बघायची। हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं। ये कह रहे हैं कि किताब लेते वक्त उस किताब का लेखक मी त्या किस दिवशी जात जेव्हा का है बोललो, ये आज सोचिए। आता घरी जेव्हा जाल त्यावेळेला युट्यूब वरती काढून बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा, कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आता बोलायला आज सुरुवात जब आप झाली, घर पर जाएंगे तो यूट्यूब में उनके भाषण आता सुरुवात झाली मी बोलल्यावरती। आखिर शरद तो पवार बताइए ने नहीं। कब कब शिवाजी महाराज का जिक्र किया है अपने भाषणों में। आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत ये कौन कौन से वीडियो निकाल रहे हैं। आणि गीत रामायण ऐकतायत आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय। कशासाठी खोटं करताय? आज ये वीडियो दिखा रहे त्या हैं। दिवशी मी म्हणाली, त्या दिवशी बता- म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस। मैंने अपने जनसभा में कहा था कि अब बस करिए सब। त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक आहेत, लागलं, झोमलं। उस दिन जब मैंने कहा कि शरद पवार नास्तिक है तो इन्हें मिर्ची लग ते गई। मला माहिती होतं ते मी बोललो। जो मुझे जानकारी थी वही बस मैंने देवाचे कहा फोटो सभा में। काढले सगळे, पूजा करताना, नमस्कार करताना वगैरे। अहो, देवा बिवाचे कशाला फोटो काढताय? आपली कन्या लोकसभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत। आपकी बेटी सुप्रिया सुले ने लोकसभा में कहा है कि मेरे पिता आता याहून नास्तिक अधिक काय है। पुरावा देऊ मी? इससे बड़ा सबूत मैं क्या जिकडे दूं। सभा घेतायत तिकडे बोलतायत। जहां जनसभा ले रहे हैं ये आजोबांची पुस्तकं वहां कह रहे। वाचली पाहिजे। अरे मी वाचली आहेत पवार शरद साहेब। पवार कह रहे कि मुझे किताबें तुम्हाला पढ़नी चाहिए। अपेक्षित असलेल्या अरे गोष्टी मैंने फक्त तुम्ही किताबें पढ़ी वाचलेल्या हैं। आहेत। अख्खी पुस्तकं वाचा, संदर्भात सहित वाचा, मग तुम्हाला कळेल। पवार साहब, आप पूरी किताब संदर्भ के साथ पढ़िए तब आपको समझ में आएगा। माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय मेरे दादाजी ने त्याचं लिख समजा कर तुम्ही रखा है। नीट वाचलं तर ते अगर परिस्थितीला आपने धरून वो आहे। ढंग से पढ़ा ते व्यक्ती सापेक्ष आहे। जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हे। जातियों में दूरियां पैदा करने का काम नहीं करना चाहिए। हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता, तो त्याची पूजा करणारा माणूस होता। हिंदू धर्म को मानने धर्मामध्ये वाले, ज्या उनकी पूजा चुकीच्या करने वाले गोष्टी व्यक्ती होत्या, थे वो। त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरे। जो गलत थी उसके बारे में वो कहते थे कि ये माझे नहीं आजोबा होना हे चाहिए था। भिक्षुकीच्या विरोधात होते। मेरे दादाजी एक प्रोग्रेसिव व्यक्ति थे। धर्म मानणारा माणूस होता, पण मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ वो आणले। धर्म मानने वाले व्यक्ति थे। आपण ते ऐकावंच, पण या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्र टेलीविजन चैनल के जरिए मैं आपसे कहना चाहता हूँ, कान देऊन याच्या पूरा महाराष्ट्र देख रहा है। ऐकाव्यात की ह्या लोकांनी कसं विष जो आज मैं कह रहा हूँ उससे सुनिए। पसरवलं ते महाराष्ट्रामध्ये जातीचं। पूरे महाराष्ट्र में जाति का जहर फैलाया है। मी प्रबोधनकारांच्या काही पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करून पवार साहेबांना सांगण्यासाठी म्हणून इथे लिहून आणलेत। प्रबोधनकार जर ठाकरे जमलं की तर आपण किताबों हे के वाचावेत। कुछ संदर्भ में सिर्फ पवार और सिर्फ साहेब, पवार माझ्या साहब के आजोबांचं लिए पहिलं यहाँ पर पुस्तक लेकर आया आहे हूँ। माझी जीवनगाथा। म्हणजे पहिलं पुस्तक म्हणजे शेवटचं पुस्तक त्यांचं, पण त्यांचं चरित्र आहे। मेरे दादाजी का क्रमांक 101 दादाजी वरती की आखिरी हिंदू किताब है। धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरी हिंदू धर्म के प्रसार के लिए किया गया उनका काम। करणारा माझे आजोबा होते। महाराष्ट्रामधला नवरात्रोत्सव आपल्याला कल्पना नसेल, सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते, प्रबोधनकार ठाकरे होते।
महाराष्ट्र में सार्वजनिक तौर पर नवरात्र का उत्सव शुरू करने वाले व्यक्ति मेरे दादाजी थे, प्रबोधनकार पुस्तक आहे ठाकरे। ऊट मराठा ऊट. या पुस्तकामध्ये हिंदू धर्मियांवरच्या अत्याचाराबाबतची माहिती आहे. पवार साहेब जरूर वाचा. उनकी एक किताब में हिंदू धर्म पर हुए अत्याचार के बारे में जानकारी है। पवार साहब, आप उस किताब को जरूर पढ़िए। प्रतापगडावरचं संकट हे वाचा. रायगडचे ग्रामण्य वाचा. राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म वाचा. उनके अलग अलग किताबों के बारे में जानकारी राज ठाकरे दे रहे हैं। हे जे विष या माणसाने जे कालवलं ना, मी जे सतत सांगतोय की राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. जात जब प्रत्येक से जण मानत होता. एनसीपी का जन्म हुआ है तभी से ही महाराष्ट्र में जाति की राजनीति शुरू हुई है। देश हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला. महाराष्ट्र में जाति जातियों में द्वेष ये एनसीपी के जन्म के बाद शुरू माझा हुआ। मराठा बांधव भगिनी यांची माती भडकवायची. मेरे मराठा भाइयों के दिमाग को भड़काना, जेम्स लेन सारखा एक माणूस उभा करायचा. फिर जेम्स मग त्याने लेन काहीतरी जैसा पुस्तक लिहिलं, त्या जैसे पुस्तकामधले एक काहीतरी व्यक्ति को गोष्टी खड़ा काढायच्या. करना, उसकी किताब से कुछ बातें आणि ज्या बाहर माणसाने निकालना। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले. और जिस व्यक्ति ने शिवाजी महाराज को पूरे महाराष्ट्र तक पहुंचाया, पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली. उस बाबा साहब पुरंदरे को कशासाठी? पवार साहब ने तकलीफ देना शुरू की ते किया। ब्राह्मण आहेत म्हणून. क्यों? क्योंकि बाबा पवार साहब साहेबांना मला पुरंदरे एकच ब्राह्मण गोष्ट है सांगायची इसलिए। आहे, या राज ठाकरे आहे ना, आमचं घर, आमच्या घरामध्ये आम्हाला कधी जातपात शिकवली नाही. आम्हाला जातपात माहिती नाही. आम्ही जातपात कधी बघत नाही. आणि आम्हाला पवार साहब जातीपातीशी आपको काही बता देणं दें कि घेणं नाही. हमें हमारे घर में जात पात सिखाया नहीं मी गया और न ज्याच्याकडे ही हम जातो जात ती पात व्यक्ती त्या मानते। व्यक्तीकडे जातो. मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही. हम जिसके घर पर जाते हैं उस व्यक्ति के लिए जाते हैं, ना कि तुमच्या उसकी जात राजकारणासाठी हे देख कर सगळं जाते हैं, ध्रुवीकरण और ना ही करायचं. किसी किताब को एवढंच आहे. जात तर के मग तौर पर रायगडावरची समाधी पढ़ते ही हैं। कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती, कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी रायगढ़ बांधली. पर जो छत्रपति शिवाजी महाराज की जिस व्यक्ति ने समाधि लोकमान्य टिळकांना बनाई आता वो तुम्ही कौन काय थे? ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? क्या उस समाधि बनाने वाले को आप ब्राह्मण के लोकमान्य तौर पर टिळकांनी देखना ज्याला चाहते हैं? स्वतःचं पहिलं वर्तमानपत्र काढलं, त्या वर्तमानपत्राचं पहिलं नाव काय? मराठा. जब लोकमान्य तिलक ने पहला अखबार निकाला तब उसका नाम क्या था? मराठा। हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत. ये शरद पवार कभी बताएंगे नहीं आपको। आता जेम्स लेन इतकी वर्ष बघा, ही माणसं सत्तेमध्ये होती. खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला. विचारायचा होता तुला कोणी जब ये सत्ता सांगितलंय? में थे तब जेम्स लेन को लेकर त्या आए। जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये जेम्स फक्त लेन की- 4 प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत. एक निजी ते 4 प्रश्न फक्त आपण मैगजीन ने जेम्स लेन का इंटरव्यू लिया और इस इंटरव्यू के कुछ पॉइंटर्स मैं आपके लिए लेकर आया हूँ। ही जेम्स लेनची मुलाखतीतला काही भाग आहे. छत्रपती शिवाजी इंटरव्यू के महाराजांची कुछ हिस्से में अपमानकारक आपको माहिती पढ़कर तुम्हाला सुना कोणी रहा हूं। पुरवली होती? तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. हे जेम्स लेन सांगतोय. मला कोणीही माहिती पुरवली शिवाजी नाही. महाराज से माझं पुस्तक जुड़ी लोकांमध्ये जानकारी प्रचलित आपको असलेल्या किसने कथांबद्दल आहे. पहुंचाई? या कथा सांगत असलेल्या लोकांनी नरेटिव्ह सेट करून ठेवलं त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं कुछ खरं लोग काय आहे? रामदास को त्यात शिवाजी मला महाराज काही के रस गुरु नाही. मानते हैं तो कुछ पण तुकाराम एक को गट पहिल्या उनके गुरु मानते नरेटिव्हच्या हैं। बाजूने आहे तर दुसऱ्या नरेटिव्हच्या बाजूने आहे. असं का? पुढे तुमच्याकडे असलेल्या अपमानकारक माहितीचा आधार काय? जेम्स लेन, माझं आपके पास पुस्तक जो काळजीपूर्वक अपमानजनक वाचणाऱ्यांच्या जानकारी लक्षात है, येईल उसका की मी आधार क्या कुठलेही है? ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो, मी मैंने शिवाजी महाराज का अपमान किया ऐसा कहने वाले मेरे किताब का गलत अर्थ निकाल रहे हैं। तुमचं बाबासाहेब पुरंदरेशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं? मी कधीही क्या बाबासाहेब इस बारे में पुरंदरेशी कभी भी शब्दाने बोललो आपका नाही. आप बाबा साहब पुरंदरे से बातचीत हुई थी? उनका क्या महाराजांबद्दलचे कहना था? अपमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले ते कशामुळे? युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही. शिवाजी त्याचा महाराज के परिणाम बारे में जो आपने इतरांना भोगावा अपमानजनक लागला. बातें कही वो आखिर
क्यों आपने पीछे ज्याच्यावरनं 10-15 वर्ष राजकारण केले या महाराष्ट्रामध्ये पवार साहेब तुम्ही, तो जेम्स लेन सांगतो मी कोणालाही भेटलेलो नाहीये आणि ते माझं ऐतिहासिक पुस्तक, माझ्या त्यामध्ये इतिहास नाहीये. जिस जेम्स लेन के नाम पर शरद पवार तुमची आपने केंद्रामध्ये 15 सत्ता वर्षों होती, तक तुम्ही सियासत कृषिमंत्री की, होता, वो कह रहा है कि फरफट मैं तो झाला कभी त्याला. किसी से मिला ही नहीं. का महाराष्ट्राची डोकी फिरवली? क्यों आखिर महाराष्ट्र के लोगों का कशासाठी हे विष आपने पाजलं दिमाग तुम्ही घुमाया? लोकांना? कशासाठी विष पाजलं? नवीन वाद आखिर गुण क्यों करायचे. आपने जहर फैलाया? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते का नव्हते? रामदास स्वामींकडे शिवाजी महाराज के गुरु रामदास स्वामी थे या नहीं थे? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराजांचा गुरु होतो? की शिवाजी महाराज कधी बोलले? क्या कभी रामदास स्वामी ने कहा कि मैं शिवाजी महाराज का गुरु हूँ, या फिर कभी शिवाजी महाराज ने कहा कि रामदास स्वामी मेरे गुरु थे? इन दोनों का कोई संबंध ही नहीं है. जे रामदास स्वामीने आजपर्यंत जे शिवाजी महाराजांवरती लिहून ठेवलेलं आहे ना, मी त्याच्या इतकं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं आजपर्यंत कुठेही वाचलेलं नाही. जितना अच्छे तरीके से रामदास स्वामी ने शिवाजी महाराज के बारे में लिखा है, उतना अच्छी तरह आज तक किसी ने भी नहीं लिखा है. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्याच्यातल्या त्याच्यातले फक्त शेवटच्या 3 ओळी वाचून दाखवतो. लाउडस्पीकर वरती इसमें से आखिरी तीन लाइनें पढ़कर मैं आपको बताता हूँ, और कुछ समय में मैं लाउड स्पीकर के मुद्दे पर भी आने वाला हूँ. तुमचे देशी या ओळी येत नाहीत फारशा, पण हे मी तुमच्यासमोर पूर्ण वाचून दाखवतोय, म्हणून मी त्यात फक्त शेवटच्या 3 ओळी वाचून दाखवतो. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेणो. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती. परी धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागिले. प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. रामदास स्वामी छत्रपतींना सांगतायत क्षमा केली पाहिजे. माफ करा, मला मी लिहिलंय तुम्हाला, पण मला माफ करा. गुरु शिष्याला लिहितो, कुठच्या शाळेतला शिक्षक जरा दाखवा मला. मी इतके वर्ष शिकलो, मला नाही आजपर्यंत आठवत कुठच्या शिक्षकांनी मला माफी मागितली माझी. आणि ही माफी नाहीये, यात प्रेम आहे. हे जातीपातीच्या इसमें उन्होंने माफी नहीं मांगी है, बल्कि ये उनका शिवाजी महाराज के प्रति प्रेम था. या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात एलर्जी आहे. शरद पवार को हिंदू शब्द की एलर्जी है. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हो तो आहेच. हर बार कहते हैं कि शाहू फुले आंबेडकर का ये महाराष्ट्र है. हाँ, है उनका. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का भी है, और ये भूलना नहीं चाहिए. कधी पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही. शरद पवार के मुंह से छत्रपति शिवाजी महाराज का आप नाम नहीं सुनेंगे. आणि हल्ली काय गोष्टी काय लपून राहत नाहीत. त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सभा तुमच्या और आज के दौर में कोई चीजें छिप कर नहीं रहती है. फोटो पण कधी नसायचा, आता सुरू केलं लावायला. या सगळ्या गोष्टींपासून मी हे मुद्दामून आपल्याला सांगतोय, कारण हे जे सत्य जे चालू आहे ना त्यांचं. आणि पवार साहेब, पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, ये तमाम चीजें मैं आपको जानबूझकर बता रहा हूँ, क्योंकि ये चीजें चल रही है महाराष्ट्र में. घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाहीये आणि कोणाचीच बाजू घेणार नाहीये. मैं ब्राह्मणों की साइड लेने के लिए यहाँ पे खड़ा नहीं, और न ही किसी अन्य लोगों की साइड में लूंगा. आम्हाला शिकवलं 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. या 18 पगड जाती या महाराष्ट्रासाठी झटत होत्या. शिवाजी महाराज ने हमें सिखाया. उन्होंने 18 अलग अलग जातियों को साथ लेकर महाराष्ट्र खड़ा किया. म्हणून आमदार निवडून द्यायला पाहिजेत म्हणून. अहो, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी म्हणून हे कालवलेलं विष कुठपर्यंत गेले बघा. शाळा कॉलेज पर्यंत सिर्फ आपके कुछ विधायक सुनकर आ जाए, इसलिए आपके फैलाया हुआ जहर देखिए कहाँ तक फैल गया. जी सहज जायची, सहज भेटायची, ती आता विचार करायला लागली हा कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा. पहले जो युवा आसानी से एक दूसरे से मिलते थे, अब पूछते हैं कि आप किस जात के हैं, आप किस जात के हैं. आणि म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आम्ही. कितनी गंदी राजनीति.
मी त्या दिवशी म्हटलं ना, अरे आम्ही जातीतनं बाहेर येत नाही आहोत, आम्ही हिंदू कधी होणार, आम्ही मराठी कधी होणार. मैंने कहा था ना आपको कि हम जातियों से ही बाहर नहीं निकल रहे हैं, तब हम हिंदू कब होंगे, कैसे होंगे हिंदू? जातीने विळखा घालून ठेवल्या सगळ्या गोष्टीला. याच्या उपर आम्ही बघायला तयार नाही आहोत. ज्या महाराष्ट्राने इतके उदात्त विचार या महाराष्ट्राने दिले, तो महाराष्ट्र जातीत सडतोय. जिस महाराष्ट्र ने इतने अच्छे अच्छे विचार दिए, आज वो जातियों में दिवस फंसा साजरा हुआ करायचा है. आम्ही. महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. ह्या आता लाऊडस्पीकरचा विषय. महाराष्ट्र में जो लाउडस्पीकर का मुद्दा है, त्याशी एका पत्रकाराने मला विचारलं, नाही एकदम लाऊडस्पीकर अचानक. म्हटलं अचानक? बरं, लाउडस्पीकर कधी काढला अचानक. की तुम्ही विचारणार अचानक? म्हणजे कधी काढायचाच नाही का? मी त्याच्या अगोदरच्या माझ्या क्लिप्स दाखवल्या होत्या त्याशी. याच्या अगोदर अनेकदा बोललोय. बरं, हा काही लाउडस्पीकर पर मैं कई बार भी बोल चुका हूं. मी पहिल्यांदा मांडतो अशातला विषय नाहीये. याच्या अगोदर अनेकांनी मांडलाय. इसके पहले भी कई बार कई लोगों ने इस मुद्दे को उठाया है. त्याला पर्याय दिला. मैंने इस मुद्दे का सिर्फ प्रयास बताया है की लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू. अगर आप लाउडस्पीकर पर बजाएंगे अजान, तब मला कुठेही हम महाराष्ट्रामध्ये मस्जिद के दंगे बाहर घडवायचे हनुमान नाहीत. चालीसा बजाएंगे. महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाहीये. महाराष्ट्र में हमें कहीं पर भी दंगा करने की मुस्लिम इच्छा समाजाने नहीं देखील है. ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. मुस्लिम समाज को यह बात समझनी चाहिए. त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला एक जण पत्रकार आले. आणि ते एक पत्रकार मेरे घर पर मुस्लिम आए थे. समाजातले होते. वो पत्रकार मुस्लिम समाज का था. ते आले, त्या पत्रकारांनी मला सांगितलं, माझ्याकडे आतल्या पुण्याच्या केबिन मध्ये आतमध्ये आले आणि मला म्हणाले, साहेब मी मुसलमान आहे, पण आम्हाला एक भोंग्याचा खूप पत्रकार त्रास होतो. मेरे कमरे में आया और मुझे कहा म्हणजे माझा उसने लहान कि मुलगा, मैं मुसलमान माझा हूँ लहान मूल, और मुझे लाउडस्पीकर से बहुत परेशानी होती है. हे लाऊडस्पीकर लागले की म्हणे झोपे ना, ते आजारी पडायला लागलं. लाउडस्पीकर लगने के बाद मुझे नींद नहीं आती है. झोपायला आलं लहान मूल माझं की म्हणे इकडनं म्हणे ते अजान आणि त्या सगळ्या बांग सुरू होतात आणि माझं पोर झोपू शकलं नाही. मग मी अनेकदा त्याला सांगितलं, पण मी एकदा मशिदीत गेलो, तिकडचे मौलवी होते, त्याला सांगितलं की माझ्या मुलाला त्रास होतोय तुमच्या भोंग्याचा, तुम्हाला जे एक काय पठण करायचं असेल ते पत्रकार मेरे मशिदीच्या आत करा. घर पर आया और उसने आम्हाला कहा या कि लाऊडस्पीकरचा लाउडस्पीकर त्रास की होतोय. वजह से त्याच्यानंतर उसका त्यांनी बेटा काहीतरी सो कमी नहीं केलं. पा रहा है. इसके बाद वो मौलवी के पास गया और मौलवी को उसने बताया कि आपके लाउडस्पीकर की वजह से मेरा बेटा सो नहीं पा रहा है. उसके बाद उस मौलवी ने, मौलाना ने आवाज कम किया. लाउडस्पीकर का मुद्दा धार्मिक आणि मुद्दा लाऊडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल, तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल, एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं. अगर लाउडस्पीकर को आप धार्मिक रूप देंगे, तब उसका जवाब भी हमें आमची धर्म के इच्छा रूप में ही नसताना देना आम्हाला पड़ेगा. इसे आप याद टोकाची रखिए. भूमिका घ्यायला लावू नका. हमें महाराष्ट्रामध्ये कठोर शांतता भूमिका आम्हाला लेने के लिए मिळवायची मजबूर नाही, मत करिए. इच्छाही नाही, गरजही नाही. हमें माहौल यहाँ पर बिगाड़ना नहीं है, इसकी इच्छा भी नहीं है और जरूरत भी नहीं है. उतरवले जाऊ शकतात, तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? अगर उत्तर प्रदेश में लाउडस्पीकर को हटाया जा सकता है, तो हमारे महाराष्ट्र में लाउडस्पीकर क्यों नहीं हट सकता है? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहेत? सुप्रीम कोर्ट ने कहा है कि पुलिस स्टेशन से परमिशन लेने के बाद ही लाउडस्पीकर लगाया जाए. कितने मस्जिदों के पास इसकी इजाजत है? मला कोणीतरी सांगितलं, कालच कोणीतरी सांगितलं, इथे संभाजीनगर मध्ये 600 मशिदी आहेत. किसी ने मुझे बताया कि इस संभाजी नगर में 400 मस्जिदें हैं. इकडे असं फक्त संभाजीनगर मध्ये नाही, अख्ख्या देशभर आहे. हे संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे. सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे. पूरे देश में जितने भी लाउडस्पीकर है वो नीचे आने चाहिए.
आम्हाला सभा घ्यायची असली की लगेच सांगतात की नाही नाही हा सायलेंट झोन आहे, इथे शाळा आहे, रात्रीची जब भी हमें शाळा. जनसभा लेनी होती है तब ये कहने लगते हैं कि ये साइलेंस जोन है, हा सायलेंट झोन आहे, इथे शाळा आहे, ये इथे silent मंदिर आहे, zone. इथे सभा नाही घेऊ शकत. इधर स्कूल है, यहाँ पर है आप ना, जनसभा है ना, नहीं ले कुठेही. सकते हैं. और इन लोगों को कहीं पर भी रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पडताय. सड़क पर आकर आप अधिकार दिया नमाज तुम्हाला. पढ़ रहे हैं. किसने अधिकार दिया है आपको? माझी शासनाला पण नम्र विनंती आहे, आज तारीख 1 आहे. सरकार से भी विनती है, आज 1 तारीख है, उद्या तारीख 2 आहे. कल 2 तारीख है, 3 तारखेला ईद आहे. 3 तारीख को ईद है. त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष घालवायचं नाही. उनके त्योहार में मुझे किसी भी तरह का जहर घोलना नहीं है. माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. महाराष्ट्र के सभी हिंदू जिथे- भाइयों को जिथे हाथ यांचे जोड़कर लाऊडस्पीकर विनती है. लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाजाने तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे. दुगनी आवाज में हनुमान चालीसा बजनी ही चाहिए. विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही. अगर विनती करने के बाद भी अगर इन्हें समझ में नहीं आता है तब हमारे पास कोई और पर्याय नहीं बचता है. जे सुप्रीम कोर्टाचे नियम सुप्रीम कोर्टाचे नियम म्हणून सांगताय ना, त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमामध्ये आप कह रहे हैं ना सुप्रीम कोर्ट के नियमों के बारे में, तो उस सुप्रीम कोर्ट के नियमों में माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, पुलिस से विनती है कि जय सभेच्या वेळेला हे बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या मेरे ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. अगर मेरे सभा के दौरान अगर ये है ना, जर बांग सरळ शुरू मार्गाने करेंगे जर तो समजत कृपया नसेल, उसे रोकिए. तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. अगर समझा कर भी इन्हें नहीं समझ में आ रहा है तो उसके बाद महाराष्ट्र में क्या होगा ये मुझे नहीं पता है. इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील तर आम्ही सांगतोय आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. यहाँ जो भी पुलिस कर्मी है उन्हें मैं अभी कह रहा हूँ कि जाइए और उसे बंद करिए. आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्याला जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत. अगर उन्हें समझ में नहीं आ रहा है तो एक बार जो होना है हो जाने दीजिए. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, संभाजीनगर की पुलिस को मैं फिर विनती करता हूँ, हे जर या पद्धतीने वागणार असतील, त्यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना ही यांना एकदा दाखवावीच लागेल. अगर इन्हें ये चीजें बताने के बाद भी आणि समझ म्हणून में माझी नहीं आ पोलिसांना रहा विनंती होगा आहे की हे तो पहिल्यांदा महाराष्ट्र थोबाडं बंद करा या में लोकांची. क्या ताकत है वो दिखाना पड़ेगा. माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. पूरे देश के सगळ्या हिंदुओं से धार्मिक मेरी विनती है स्थळांवरचे, कि ये लाउडस्पीकर मंदिरांवरचे असतील करने तरी ही उतरले गेले चाहिए. पाहिजे, पण ह्यांचे उतरल्यानंतर इनका लाउडस्पीकर उतरने के बाद ही अन्य लाउडस्पीकर उतरने आपण चाहिए. सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नहीं तो कभी नहीं. अभी नहीं तो कभी नहीं. माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, जर हे 3 सभी हिंदू भाइयों को 4 विनती तारखेला है. हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे.
पोलिसांकडनं वाटलं हर की जगह पर परवानगी घ्या, हनुमान चालीसा लाऊडस्पीकरची सुनाई परवानगी देना घ्या, त्याला चाहिए। द्यावीच लागते. पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा ही नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, लेकर जय आप महाराष्ट्र. लाउड स्पीकर बजाएंगे त्याची और सांगता कई राष्ट्रगीताने सालों से होईल. ये जो परेशानी थी वो उसे आप हल करेंगे, ये मेरी विनती है आपसे. तो राज ठाकरे ने अपना भाषण खत्म किया. उन्होंने साफ साफ ये कहा कि जो इतिहास भूला उनकी जमीन हिल गई. शरद पवार पर सीधे सीधे निशाना साधा और साफ तौर पर उन्होंने ऐलान किया कि अगर अजान होगी लाउडस्पीकर पर तो हनुमान चालीसा भी उससे दुगने सुर में बजेगी. ये उन्होंने साफ साफ कह दिया. और अगर बातों से नहीं समझेंगे तो हम ताकत दिखाएंगे, ये इशारा भी राज ठाकरे ने किया. और 4 मई से लाउडस्पीकर पर अगर अजान होगी तो उतनी ही जोर से हनुमान चालीसा भी सुनाई देनी चाहिए. ये साफ साफ उन्होंने ऐलान कर दिया. लगभग 1 घंटे का भाषण दिया औरंगाबाद में और उन्होंने पहले ही इस बात का ऐलान कर दिया था कि मैं आगे लाउडस्पीकर पर भी बोलूंगा. और उन्होंने साफ साफ ये कहा कि अगर अजान लाउडस्पीकर पर होगी तो उससे दोगुने सुर में जो है वो हनुमान चालीसा भी बजेगी. तो एमएनएस चीफ राज ठाकरे औरंगाबाद में उन्होंने रैली की, संबोधन किया. उन्होंने साफ साफ अपने समर्थकों से कहा कि आप सभी लोगों का आशीर्वाद चाहिए. और संबोधन की शुरुआत में उन्होंने कहा कि मैं कई मुद्दों पर आज बातचीत करूंगा. उन्होंने अपने संबोधन में महाराष्ट्र के मौजूदा हालात का जिक्र किया, शरद पवार पर जमकर निशाना साधा. उन्होंने कहा कि मुझे शक था कि इस रैली को मंजूरी मिलेगी या फिर नहीं. उन्होंने कहा कि ये सभा सिर्फ यहीं तक सीमित नहीं रहेगी, मैं तमाम डिस्ट्रिक्ट्स में जाऊंगा और ऐसी ही रैलियां राज्य के हर जिले में आयोजित की जाएंगी. राज ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र को समझना काफी जरूरी है और जिस भी समाज ने इतिहास को भुलाया है उसके पैर के नीचे की जमीन हिल गई है. इसलिए उन्होंने कहा कि मैं कहता हूं कि थोड़ा सा इतिहास समझना जरूरी है. हम कौन हैं? हम महाराष्ट्र के हैं, हम मराठी हैं और इस महाराष्ट्र में ने इस देश को क्या क्या दिया ये भी भूलना नहीं है. ये देश नहीं बल्कि एक भूमि थी. इस दौरान राज ठाकरे ने अलाउद्दीन खिलजी, औरंगजेब जैसे शासकों का भी जिक्र किया और महाराष्ट्र का इतिहास बताया. उन्होंने कहा कि शिवाजी महाराज ने किस तरह इनसे लोहा लिया. अपने भाषण में ये तमाम बातें राज ठाकरे ने की. उन्होंने कहा कि हमारा महाराष्ट्र आज गड्ढे में जा रहा है. सबसे ज्यादा बुद्धिजीवी महाराष्ट्र में है, ऐसा कुछ नहीं है जो महाराष्ट्र में नहीं है. इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज गूगल प्ले स्टोर या ऐप स्टोर पर.